दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या मोने यांची चूक भूल द्यावी घ्यावी ही मालिका घराघरात लोकप्रिय होते आणि त्याची ही काही विशेष कारण आहेत। कारण क्रमांक 1, या मालिकेचे हिरो हिरोईन म्हणजेच मुख्य कलाकार काही ग्लॅमरस आणि भरजरी मेकअप केलेले कलाकार नाहीयेत, तर सगळ्यांना हवेसे वाटतील असे आजी आजोबा आहेत आणि त्यांची एक नानी आहे आणि या तिघांची ही व्यक्तिरेखा छानपैकी क्राफ्टेड आहे, म्हणजे ती हळूहळू उलगडत जात आहे। शिवाय आजी आजोबांच्या भूतकाळातही ही मालिका तुम्हाला घेऊन जाते तेव्हा एक वेगळीच मजा येते। क्रमांक 2, मालिकेमधील पात्र लक्षात राहतील अशा मालिका फारच दुर्मिळ असतात। त्यापैकी लक्षात राहिलेली पात्र म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे किंवा राधा आणि घना किंवा D3 ची ती चांडाळ चौकडी। झी मराठीच्या मालिकांमधली ही अशी काही पात्र आपल्या नेहमीच लक्षात राहिली आहेत। तशीच काहीशी पात्र इथेही आहेत। आजी आजोबा आणि नानी नक्कीच आपल्या लक्षात राहतील। क्रमांक 3, मालिकेचा टायटल ट्रॅक ही एक वेगळी ट्रीट आहे। उत्तम संगीत, गाण्यातली इंटरेस्टिंग शब्दरचना आणि त्यावर बसवलेले सुंदर व्यंगचित्र, हे गाणं पाहायलाही आणि ऐकायलाही खूप सुंदर झालंय। राजा करी खोड्या राणी डोळा पाणी तरी गाती लाडे लाडे गुलू गुलू गाणी। शिवाय खूप दिवसांनी सुरेश वाडकरांचा आवाज कानी पडतोय। क्रमांक 4, मालिकेची कथा चूक भूल द्यावी घ्यावी या नाटकावर आधारलेली आहे, त्यामुळे मालिकेत ह्या कथेची खिचाताणी होणार नाही याची काळजी दिग्दर्शक स्वप्नील जयकर नक्कीच घेतील असं दिसतंय। क्रमांक 5, चूक भूल द्यावी घ्यावी मधलं हे कुटुंब एखादं फिल्मी कुटुंब किंवा सिरियल वालं मोठं कुटुंब नाहीये, अगदी खरं वाटेल असं कुटुंब आहे। आजी आजोबा ज्यांची मुलं लग्न होऊन सासरी किंवा अमेरिकेला गेली आहेत आणि हे दोघं आपल्या नानी सोबत राहत आहेत। मुलगी अधूनमधून येत जात असते आणि आजी कामवालीच्या मदतीने घरातली सगळी कामं आटपत आहे। ही अशा प्रकारची कुटुंब ही मुंबईत आहेत आणि हेच चित्र या मालिकेत पाहायला मिळतंय। तर ही होती 5 कारणं ज्यामुळे ही मालिका थोडी हटके दिसते। या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी काही कारणं माहित असतील तर नक्की ती कारणं या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका। नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक। सबस्क्राइब करा राजश्री मराठी।